Good morning. Last time we learned the examples in 6.2. Word problems. Examples depend on trigonometric ratios. That means they are called, that examples are called application of trigonometry. Okay. Now we learn, now we take examples in problem set. Example number 6. It is very simple example. So listen carefully. In that example, हे जे गणित आहे ते तुम्हाला मी समजावून देणार आहे बघा, कारण 6व 7व खूप सोपं आहे, ते आपण पटकन घेणार आहे. तर बॉय स्टँडिंग बघा, बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 किलोमीटर फ्रॉम द बिल्डिंग. हे बघा ही बिल्डिंग आणि इथे बॉय आहे बघा. बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 मीटर वर बॉय बसलाय. ए बी सी दॅट इज द बिल्डिंग. ए इज द पोझिशन ऑफ बॉय. पॉइंट ए रिप्रेझेंट किंवा ए बी द बॉय किंवा पोझिशन ऑफ बॉय. बी सी बी पोझिशन ऑफ बिल्डिंग किंवा बिल्डिंग. झालं. ए बी बी डिस्टन्स बिटवीन बॉय अँड बिल्डिंग. सो बी सी इज इक्वल टू 48 मीटर. एवढंच लिहिलं मी. पुढे काय म्हणतात ते, टॉप ऑफ द बिल्डिंग अँड मेक्स अन अँगल ऑफ इलेव्हेशन 30 डिग्री. हा बॉय काय करतो, टॉपला बघतोय आणि मेक्स अन अँगल ऑफ इलेव्हेशन किती डिग्री, 30 डिग्री. मग अँगल सी ए बी इज इक्वल टू 30 डिग्री अँगल ऑफ इलेव्हेशन. काय म्हणायचं याला, अँगल ऑफ इलेव्हेशन. बरोबर आहे. मग इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी. बीसी ला एक्स म्हणू आपण. tan 30 इज इक्वल टू अपोजिट आपण ऍडजसंट बीसी भागिले ए बी. हे 1 अपॉन √3. बीसी किती आहे एक्स आणि हे किती आहे 48 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 48 बरोबर एक्स इंटू √3 गुणिले √3 भागिले होईल. भागिले √3 आल्यामुळे छेदाचं परिमेयकरण करावं लागेल. त्याला आपण काय म्हणतो, रॅशनलाइज द डिनोमिनेटर. छेदस्थानी रूट आलं की त्यानेच गुणायचं त्यानेच भागायचं. 48 √3 आणि खाली √3 3 होईल. जर याची किंमत दिली असेल, नॉट गिवन, सो नो प्रॉब्लेम, दॅट इज द आन्सर. इफ गिवन you have to multiply, instead of √3 put 1.73 and do the multiplication and do 2 decimal points. Okay, now next, from the top of lighthouse. आता लाईट हाऊसचं गणित आलं की तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो. आकृती पहा. लाईट हाऊस आलं हे बघ, हे लाईट हाऊस, हे पाणी आणि हे शिप. ए बी शिप, दॅट इज द हॉरिझॉन्टल लाईन. आणि इथून ते खाली डिप्रेशनचा अँगल असतो, म्हणून ही अशी आकृती फिक्स. आता का बघा, फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊसचं टॉप आहे, इथे ऑब्झर्वर आहे बरं का. अँड ऑब्झर्वर लुक्स ॲट अ शिप. शिपकडे पाहत आहे अँड फाइंड द अँगल ऑफ डिप्रेशन 30 डिग्री. 30 अंशाचं अँगल ऑफ डिप्रेशन. इफ द हाईट ऑफ लाईट हाऊसची हाईट 100 मीटर, देन हाऊ फार शिप इज फ्रॉम लाईट हाऊस. तर शिप हाऊ फार फ्रॉम लाईट हाऊस हे तुम्हाला डिस्कस करायचंय. आता बघा, याचं वर्णन, आकृती खूप सोपी आहे. जहाजाचं गणित, शिपचं गणित आलं की आकृती ही ठरलेली. मी तर तुम्ही म्हणणार ए बी पोझिशन ऑफ ऑब्झर्वर, ए बी बी हाईट ऑफ lighthouse. AB is equal to 100 meter. BCB distance between lighthouse and ship. Point C represent
position of shift. A is horizontal line, कोण EAC is equal to 30 degree, angle of depression AE parallel to BC, म्हणून कोण EAC is equal to कोण ACB is equal to 30 degree, alternate angles. संपलं. आता बघा बरं नीट परत सांगतो. ए बी द पोझिशन ऑफ ऑब्झर्वर, इथं ऑब्झर्वर बसलेला आहे. सी इज द पोझिशन ऑफ, सी रिप्रेझेंट पोझिशन ऑफ शिफ्ट. पीसी बी द डिस्टन्स, ए बी बी द पोझिशन ऑफ किंवा ए बी बी द हाईट ऑफ लाईट हाऊस. ए बी इज इक्वल टू 100. बीसी बी द डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस अँड शिफ्ट. बरोबर, इथपर्यंत झालं. ए इज अ हॉरिझॉन्टल लाईन, EAC is equal to 30 degree, angle of depression EAC is equal to ACB is equal to 30 degree, alternate angles. झालं. मग आता इन राईट अँगल ट्रायंगल ABC tan 30 बरोबर अपोजिट आणि ऍडजस्टंट AB upon BC tan 31 upon root 3 AB 100 upon BC. By cross multiplication BC is equal to 100 root 3. That is the answer. आता तुम्हाला इथे रूट 3 ची किंमत दिलेली नाहीये, त्यामुळे आपण ते टाकू शकत नाही. त्यामुळे हेच उत्तर लिहायचं 100 रूट 3. ओके. आता पुढच्या गणितामध्ये 7 वगैरे किती सोपं होतं बघा. आता 8वं जे होतं 6.2 मध्ये मला वाटतं तिसरं गणित जे होतं ना, तिसरं 18 आणि 7 इरेक्टेड द लेंथ ऑफ द वायर. हा, तिसरं गणित सेम तसंच आहे बघा. तीच आकृती, फक्त माप वेगळी आहे. तर आता बघा तिसरं गणित नीट मी आकृती काढून दाखवतो, नीट लक्ष द्या. 2 buildings are in front of each other on a road of width 15. बघा, दोन इमारती समोर समोर आहेत. 15 मीटर रुंदीचा रस्ता आहे. हा 15 मीटर. इथे एक इमारत आहे आणि इथे एक इमारत आहे. AB and CDB 2 buildings. AB is equal to फ्रॉम द, बघा गणित वाचतो, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, पहिल्या बिल्डिंगच्या टॉप वरनं, हॅव्हिंग हाईट 12 मीटर, म्हणजे हे 12 मीटर आहे, म्हणजे AB 12 मीटर. तिच्या टॉप वरनं काय द अँगल ऑफ इलेव्हेशन, म्हणजे वरती बघायचं. आता इथून वर बघायचं म्हणल्यावर इथे तुम्हाला कोण लागेल? करेक्ट, हॉरिझॉन्टल लाईन. अँगल ऑफ इलेव्हेशन ऑफ द top of the second building is 30 degree. What is the height of the second building? You have to find the height of the second building is you have to find CD. बरोबर? AB is 12. BD be the width of road. So BD is equal to 15 meter. झालं इथपर्यंत. आता बघा A is हॉरिझॉन्टल लाईन, ही हॉरिझॉन्टल लाईन झाली. अँगल CAE 30 डिग्री, अँगल ऑफ इलेव्हेशन झालं. आता क्वाड्रिलॅटरल ABDE बघा, झालेलं का इथे आकडे वेगळे येते. इथं 10 होतं बघा, इथं 20 होतं का 12 होतं काय नाही. ओके. या रेक्टँगल मध्ये सॉरी इज इन क्वाड्रिलॅटरल ABC ABDE, अँगल B, अँगल D आणि AED 90 डिग्री. ठीक आहे, 90 आहे. म्हणजेच BAE त्याच्या बरोबर सुद्धा 90
रिमेनिंग अँगल हा राहिलेला कोण आहे म्हणजे चारी कोण काटकोन म्हणून क्वाड्रिलॅटरल ABDE इज अ rectangle. ABDE is a rectangle. Opposite sides. AB is equal to ED is equal to 12 meter. BD is equal to A is equal to 15 meter. इथं म्हणायचं opposite sides of rectangle are कॉन्ग्रेट किंवा हॅव इक्वल लेंथ असं म्हटलं तरी चालेल. आता बघा हा 12 आहे म्हणून हा 12. आपल्याला हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग म्हणजे सीडी काढायची. या ठिकाणी हा तुकडा आपण x मानू. हा 15 आहे म्हणजे हा 15 आहे आणि हा x मानलाय. अपोजिट आणि ऍडजसेंट इन ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल CAE tan 30 बरोबर अपोजिट आणि ऍडजसेंट tan 30 1/√3 CX आणि ही 15 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 बरोबर x इंटू √3 भागिले होईल. खाली रूट आलं म्हणजे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर वर 15√3 खाली 3 आलं बघा. √3 गुणिले √3 म्हणजे 3. हा आला x म्हणजे कोण आहे C. मला काढायची CD म्हणजे हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग C प्लस ED. C आहे 5√3 आणि हा आहे 12. तुम्हाला √3 ची किंमत दिलेली नाहीये सो दॅट इज आवर आन्सर. या ठिकाणी हेच उत्तर असेल. पहा आता परत पाहूया. 2 buildings are in front of each other on a road of width 15 meter. 15 meters road आहे. From the top of the building having a height of 12 meter. बरोबर आहे. हिच्या टॉपवर न बघायचं 12 मीटर. बरोबर आहे का. 30 डिग्रीचा अँगल ऑफ इलेव्हेशन आहे. ओके. हा 12 म्हणजे हा 12 बरोबर आहे. हा 15 म्हणजे हा 15 करेक्ट. अपोजिट आपण ऍडजेसंट tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 आहे. पान नंबर किती वर बघा 4 टेबा पाहून घ्या. पान 126 tan 30 1/√3 आहे. 1/√3 अपोजिट है x ऍडजेसंट है 15 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 is equal to x√3 x is equal to 15/√3. so you will get 15√3/3. so you will get 5√3. that is the C. and now you have to find CD. okay. पुढे 9व गणित. a ladder on a platform of a fire bridge van. आता बघा फायर ब्रिज व्हॅन आहे. आधी आपल्याला कच्ची आकृती काढावी लागेल. फायर ब्रिज व्हॅन जी आहे तिच्यावर एक लॅडर आहे. कल्पना करा बघा ही जमीन आहे ही व्हॅन आहे. या व्हॅनवर एक लॅडर आहे. ही लॅडर म्हणजे अशी असेल बरोबर. ABC ही लॅडर इथं पोहोचते आणि जमिनीपासून ती किती उंची म्हणजे इथे येईल ती बघा. ओके. पहा आता जमिनीपासूनची उंची म्हणजे परपेंडिक्युलर हाईट घ्यावी लागते. अ लॅडर ऑन अ प्लॅटफॉर्म ऑफ फायर ब्रिज व्हॅन. ही फायर ब्रिज व्हॅन आहे त्याचा हा प्लॅटफॉर्म आहे. बी द प्लॅटफॉर्म ऑफ फायर. पॉइंट बी रिप्रेझेंट प्लॅटफॉर्म ऑफ. बरोबर आहे का बघा. प्लॅटफॉर्म ऑफ अ फायर ब्रिगेड. PRIGAD फायर ब्रिगेड व्हॅन. त्याचा प्लॅटफॉर्म घेतला आपण बरोबर आहे.
A ladder on a platform of a fire brigade van can be elevated म्हणजे angle of elevation at an angle of 70 degree to the maximum. म्हणजे ही जी लॅडर आहे अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे तुम्हाला इथे काय काढावं लागेल हॉरिझॉन्टल लाईन ए इज हॉरिझॉन्टल लाईन ABB लेंथ ऑफ लॅडर आणि BCB तर काय फायर ब्रिगेड व्हॅन ही BC फायर ब्रिगेड व्हॅन पॉइंट B represent the platform of fire brigade van ABB the length of ladder B is the horizontal B ray B is a horizontal line. Is that clear? Next angle राहिला बघा angle AB is equal to 70 degree angle of elevation. The length of the ladder can be extended up to 20 meter. Length of the ladder can be extended 20 meter. So AB is equal to 20 meter. Next, if the platform is 2 meter above the ground, a platform ground पासून 2 मीटर आहे. So BC is equal to 2 meter. Okay. Find the maximum height from the ground. Ground पासून maximum height up to which the ladder can reach. ही लॅडर जिथे पोहोचेल तिथपासूनची ग्राउंड पासूनची हाईट म्हणजे AD बरोबर क्वेश्चन मार्क. वर्णन सगळं केलेलं आहे इथे. हे परपेंडिक्युलर आहे, हे परपेंडिक्युलर आहे. इन क्वाड्रंट BCDE अँगल B अँगल C सॉरी अँगल C अँगल D अँगल BED इज इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल CBE रिमेनिंग अँगल हा रिमेनिंग अँगल झाला म्हणजे हा रेक्टँगल झाला म्हणजे क्वाड्रिलॅटरल BCDE इज रेक्टँगल ऑपोजिट साइड्स BC बरोबर ED बरोबर 2 मीटर आणि CD बरोबर याची काही गरज नाहीये मला वाटतं कारण आपल्याला ही हाईट काढायची आहे. मग ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट किंवा हॅव इक्वल लेंथ. हा 2 आहे म्हणून हा 2 आला. आता आपल्याला AD काढायची. AE काढली की AE प्लस ED दोघांची बेरीज केली की आपल्याला ED मिळेल. हीच AE आपण x मानू. tan आता tan आहे काय सांगा बरं. अपोजिट आणि हायपोटेनस. अपोजिट आणि हायपोटेनस म्हणजे sin 70 बरोबर AE अपॉन AB. sin 70 दिलेलं आहे मला वाटतं 0.94. अपोजिट कोण आहे x आणि ही काय आहे 20 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 0.40 94 इंटू 20 बरोबर x. 0 1 असाच 2 ने गुणा 2 चौक 8 आणि 2 9 18. X is equal to 18.80 meter. Is that clear? Now you have to find AD. So AD is equal to AE plus ED. So AE is X. X means so X plus 2. X means 18.80 plus 2. बघा 18.80 आणि 2 म्हणजे 2.00. So AD is 20.80 meter. तुम्ही मग उत्तर कसं लिहिणार? Maximum height from the ground up to which ladder can reach 20.80 meter. Maximum height from the ground.
write down the answer in full sentence. It's very simple. Now the last example. बघा, while landing at an airport वर a plane made an angle of depression. बघा, ही जमीन, इथं विमान आहे, ही हाईट झालेली, हे एरोप्लेन आहे, हा प्लेन आहे. A be the position of plane and that is the height. A B is the height of plane from the ground. Point A represent position of plane and ABB height of plane from the ground. That is the height. Okay. A pilot made an angle of depression 20 degree. Angle of depression इथून खाली विमान येत आहे. Angle of depression म्हणजे खाली बघताय, ते खाली जाते ना, लँडिंग होऊ राहिले असं, विमान असं येत आहे आणि अँगल ऑफ डिप्रेशन होतोय, म्हणून तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन काढावं लागेल, कारण वरून खाली आहे म्हणजे हा 20 डिग्री अँगल ऑफ डिप्रेशन झाला. आता इथे लिहितो बघा, ए इज हॉरिझॉन्टल लाईन, अँगल ई ए सी बरोबर 20 डिग्री, अँगल ऑफ डिप्रेशन. आता हा ए जो असतो हा पॅरलल टू बीसी असतो, ए पॅरलल बीसी, म्हणून अँगल EAC बरोबर ACB बरोबर 20 डिग्री. म्हणजे हा पण झेड आकार दिसतोय का तुम्हाला, अल्टरनेट अँगल. झालं इथपर्यंत. पुढे काय म्हटलंय बघा, वाचा. एव्हरेज स्पीड ऑफ प्लेन, एव्हरेज स्पीड म्हणजे स्पीड इज इक्वल टू 200 किलोमीटर पर आवर. ओके. नेक्स्ट, द प्लेन रीच द ग्राउंड आफ्टर 54 सेकंड, म्हणजे दॅट इज द टाइम. आता बघा, हे लिहिताना माझ्या असं लक्षात आलं की किलोमीटर पर आवर आहे स्पीड, म्हणजे तासात आहे स्पीड, आणि दिलं हे सेकंद फक्त. मग ज्या वेळेस आपण सेकंदाला 60 ने भागतो ते मिनिटात होते, पण आपल्याला तासात पाहिजे, म्हणजे अजून एका मिनिटाला 60 ने भागलं की ते तास होईल. सेकंद होतं, 60 ने भागल्यावर मिनिट झालं, अजून एका 60 ने भागल्यावर ते तास होईल, म्हणजे झालं आवर. स्पीड आणि टाइम आहे, मग डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम, हा फॉर्म्युला वापरला, डिस्टन्स काढलं, म्हणजे इथून इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे एसी, म्हणजे एसी बरोबर 200 इंटू 54 अपॉन 60 इंटू 60, 2 शून्य कॅन्सल, 6 9 54, बे 3 6 3 3 9, 3 किलोमीटर मध्ये येईल. आता हे एसी आला 3 किलोमीटर. पुढे काय म्हटलंय, फाइंड द हाईट ॲट विच प्लेन, हाईट ऑफ द प्लेन म्हणजे ए बी काढायची तुम्हाला, वॉज व्हेन इट इज स्टार्टिंग लँडिंग, म्हणजे इथून लँड व्हायला सुरुवात झाली, म्हणजे हाईट काढायची. ए बी बरोबर एक्स मीटर, एक्स किलोमीटर म्हणूया. हे 3 आहे बघा, तुमच्या लक्षात आलं असेल बघा, ही अपोजिट साइड्स आहे, हायपोटेनस आहे, राईट अँगल ट्रायंगल एबीसी, राईट अँगल ट्रायंगल एबीसी. अपोजिट आपण हायपोटेनस म्हणजे sin 20 बरोबर AB upon AC, AB upon AC. Sin 20 is given, I think. Okay, 0.342. AB is X आणि AC is 3. By cross multiplication, 3 इकडे गुणिले होईल, 0.342 into 3. 3 दुने 6, 3 चौक 12, 9 1 10, 1 3 घर पॉइंट आहे, हे आलं किलोमीटर. But if we multiply that by 1000, it's become meter. 1000 ने बनायचं 1 0 2 6 1 2 3 शून्य जोडले, 1000 ने गुणले म्हणजे 3 शून्य जोडायचे,
पॉइंट मध्ये 3 घर आहेत, 1 2 3 घर. So answer is height of the plane when it started landing is 1026 मीटर. या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम संपलेत. प्रॉब्लेम नंबर 1 हे बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर. पहिले sin into cosec is equal to how many? sin theta into cosec theta. बघा याचा फॉर्म्युला आहे आपल्याला 8 फॉर्म्युले, त्यातला एक फॉर्म्युला आहे 1/sin. sin गेट कॅन्सल, किती राहिलं? 1 इज द आन्सर. सेकंड cosec 45. आता बघा sin 45 1/√2 आहे, याचा शत्रू आहे cosec. याच्या उलट घ्यावा लागेल. किंवा तुम्ही चार्ट मध्ये बघा, चार्ट तुम्हाला cosec 45 √2 दिसेल. 1 + tan स्क्वेअर. आता 1 + tan स्क्वेअर हे काय आहे? आयडेंटिटी आहे. दुसरी आयडेंटिटी बघा, 1 + tan स्क्वेअर म्हणजे इज इक्वल टू sec स्क्वेअर. लास्ट वन, व्हेन वी सी ॲट हायर लेवल, आपण जेव्हा वरती बघतो राईट इलेव्हेशन, आणि जेव्हा खाली बघतो तेव्हा डिप्रेशन असतं. फ्रॉम द हॉरिझॉन्टल लाईन अँगल फॉर्म इज इलेव्हेशन. या ठिकाणी दॅट चॅप्टर इज ओव्हर. राहिलेली सगळी गणित समजून सांगितलेली आहेत, तुम्ही ती सोडवायची आहेत. या ठिकाणी आपलं प्रकरण संपलंय. थांबूयात. धन्यवाद.